आमच्या मित्राला आहे ना गाडी घ्यायची होती भाऊ. गाडी घेण्यासाठी ना आपण आलो होतो कियाच्या शोरूम मध्ये, पण कियाच्या शोरूम मध्ये येऊन असं काय झालं की आम्हाला वापस जावं लागलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. आज सकाळी ना मित्राचा कॉल आला होता, म्हणे छत्रपती संभाजीनगरला जायचं आणि देवगाव रंगारी फाट्यावर आलो आणि असं काही घडलं भाऊ आमच्या सोबत. देवगाववरनं निघलो आणि आपल्याला जायचं होतं आता राजंगावला, कारण की राजंगाववर नाही ना आपल्याला घ्यायचे मित्र, कारण त्यांनाच गाडी घ्यायची म्हटल्यावर त्यांना तर घ्यावंच लागेल ना. राजंगाव मध्ये आलो आणि राजंगाव मध्ये येऊन पण आमचं स्वागत धुळीनच केलं भाऊ. आता आहे ना आपला पहिला मित्र तर आला होता, पण दुसऱ्या मित्राला आहे ना थोडासा टाइम होता, मग त्याच्यासाठी वाट बघितली आणि तो पण आला होता. मग त्याला म्हटलं आता निघूया. राजंगाववर नाही ना डायरेक्ट जायचं होतं पहिले आपल्याला कियाच्या शोरूम मध्ये, पण जाता जाता आहे ना आपल्याला आपल्या मित्राची दुकान दिसली होती. मग म्हटलं जाता जाता आहे ना लिंबू शिकंजीचा आस्वाद घेऊन जावा. त्याच्या लिंबू शिकंजीच्या दुकानावर आलो आणि लिंबू शिकंजीचा आस्वाद घेऊन आहे ना आता निघालो तो बो कियाच्या शोरूमला. मग गाडी काढली आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो बो कियाच्या शोरूम मध्ये. कियाच्या शोरूम मध्ये येऊन आहे ना पहिले तर बघायची होती आपल्याला किया सोनेट. आल्या पहिले किया सोनेट तर नाही बघितली, पण इथं दुसरीच गाडी होती तीच बघून घेतली. मग त्यानंतर सोनेट तर बघितली होती, पण आपल्याला तिथं राऊंड मारून यायचा होता. मग चला म्हटलं माझ्या मित्रांतर गाडी चालवून बघितली होती. आता म्हटलं मला ते भो चालून, आणि कियाच्या बाजूला आहे ना मर्सिडीजचं शोरूम आहे. मग माझ्या मित्राला म्हटलं आता ही गाडी चाललेली ना आपण चला मर्सिडीज चालून बघू, म्हणजे कसं आहे म्हटलं ती गाडी तरी चालायला भेटन ना आपल्याला. आता आम्हाला तर काही ना कियाची गाडी आवडली नव्हती. चला म्हटलं मारुती सुझुकी मध्ये जाऊन आहे ना स्विफ्ट तरी बघून. मारुती सुझुकी मध्ये येऊन आपल्याला कोणती गाडी आवडली हे जर तुम्हाला कळायचं असेल ना तर ना आपल्याला फॉलो करून घ्या. कसं येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळूनच जाईल. आणि आपल्या राजंगावच्या मित्राला नगर नाक्यावरच दिलं सोडून आणि आम्ही निघून आलो भाऊ घरी.